नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मशरूम मसाला करून दाखवणार आहे। अगदी ढाबा स्टाईल असा मशरूम मसाला करून दाखवणार आहे आणि मशरूम स्वच्छ कसे करायचे याची पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा, कारण एक एक व्हिडिओ करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 200 ग्रॅम मशरूम घेतले आहेत। आता ते कसे स्वच्छ करायचे ते मी तुम्हाला दाखवते। आता या मशरूमची देठ अशी काढून घेऊया। थोडी थोडी देठ काढून घ्यायची आहेत, खूप जास्त काढण्याची काही गरज नाही। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठ्या मोठ्या मशरूमचे 2-2 तुकडे करून घेऊ शकता। छोटे छोटे असतील तर तसंच ठेवले तरी चालतील, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता। छोटे मशरूम मी असेच ठेवणार आहे आणि मोठे मशरूम असतील तर त्याचे 2 तुकडे करून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सगळ्या मशरूमचे 2-2 तुकडे करून घेऊ शकता। आता या पद्धतीने मी सर्व मशरूम कापून घेते। हे मशरूम असतात ते बुरशीवर वाढलेले असतात, त्यावर जे बुरशीचे कण असतात ते कसे साफ करायचे हे मी तुम्हाला आता दाखवते। आता हे बुरशीचे कण काढण्यासाठी मी याच्यावर 2 चमचे गव्हाचं पीठ घालते आहे। मैदा नाही घालायचं आहे, गव्हाचं पीठ किंवा दुसरं कुठलंही पीठ घालू शकता, ज्वारीचं बाजरीचं पीठ घालू शकता। आणि आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या मशरूमला लागेल आणि पीठ लावल्यामुळे त्याच्यावरचे कण निघून जातात, पिठाला चिटकून त्याच्यावरचे बुरशीचे कण निघून जातात। आता यामध्ये पाणी घालून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। आता मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते। बघू शकता पीठ घालून धुतल्यामुळे त्याच्यावरचे बारीक बारीक कण सगळे निघालेले आहे। आणि आता हे मशरूम पुन्हा एकदा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आता मी ते धुवून घेते। मशरूम 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि बघू शकता पीठ घालून धुवून घेतल्यामुळे त्यावरची सगळी बुरशी निघालेली आहे। मसाल्यासाठी मी इथे 2 मीडियम आकाराचे रफली कांदे कापून घेतलेले आहेत, 7-8 काजू घेतलेले आहेत, 2 चमचे मगज बिया घेतले आहेत, अर्धा इंच आल्याचे तुकडे कापून घेतले आहेत, 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मी इथे 1 टोमॅटो कापून घेतलेला आहे। मी इथे एक पॅन घेतलेला आहे। आता त्यामध्ये 2-3 चमचे तेल घालूया आणि आता त्यामध्ये हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे। अगोदर कांदा घालूया, कांदा थोडासा फ्राय करून घेऊया। कांदा थोडासा लालसर झालेला आहे। काजूचे मी अशा पद्धतीने 2 भाग करून घेतले आहेत, त्यामुळे काजू लवकर छान फ्राय होतील। आता एक काजू, मगज बिया, आलं, लसूण आणि हा टोमॅटो घालूया आणि आता हे सर्व मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं 2 चिमूट मीठ घालूया, त्यामुळे कांदा टोमॅटो लवकर मऊ होईल। चांगला मऊ होईपर्यंत फ्राय करून घेऊया। मसाला चांगला मऊ होईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे आणि थंड करून घेतलेला आहे। आता हा मी मिक्सरमध्ये चांगला बारीक वाटून घेते। गरज वाटल्यास अगदी थोडंसं पाणी घालून मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे। बघू शकता अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घालूया, 1 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मसाला वेलची, 2 लवंग, 1 चक्री फूल आणि 2 मिरे घेतली आहेत। आता ते या तेलामध्ये घालूया आणि परतून घेऊया। चिमूटभर हिंग घालूया, अर्धा छोटा चमचा हळद, 2 छोटे चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, त्यामुळे ग्रेव्हीला छान कलर येतो, खूप जास्त तिखट नसते। 1 चमचा मी इथे घरगुती मसाला घालते आहे आणि 1 चमचा एव्हरेस्टचा गरम मसाला घालते आहे। ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये ही वाटून ठेवलेली पेस्ट घालायची आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। हा मसाला परतून होईपर्यंत आपण मशरूम एका फ्राय पॅन मध्ये फ्राय करून घेऊया। मी इथे एक फ्राय पॅन घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालूया
मी इथे कांदा कापून त्याचे रफले असे तुकडे करून त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत। आता त्या यामध्ये घालूया आणि मशरूम पण घालूया आणि आता 2-3 मिनिट तेलावर फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बटर सुद्धा वापरू शकता। थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत हे फ्राय करून घेऊया। गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे 2 मिनिट आणि असं सतत हलवत हे फ्राय करून घ्यायचं आहे। त्याच्यावर अगदी थोडंसं मीठ घालूया, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालूया। बघू शकता आता याला थोडंसं पाणी सुटायला लागलेलं आहे। गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि 2-3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। मशरूम चांगले फ्राय करून घेतलेले आहेत। बघू शकता त्यामधलं पाणी सुद्धा पूर्णपणे आटलेलं आहे। हे दोन्ही कामं मी एकाच वेळी करत होते। एक साईडला मशरूम परतून घेत होते आणि एक साईडला मसाला परतत होते, त्यामुळे वेळही वाया जात नाही। मसाला जेवढा जास्त छान परतला जातो तेवढी त्याची चव छान लागते। आणि आता यामध्ये 2 वाट्या पाणी घालूया। तुम्हाला ग्रेव्ही कितपत पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ग्रेव्हीला आता चांगली उकळी यायला लागलेली आहे। आता आपण यामध्ये हे मशरूम घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम आता लो करून घेऊया। चवीनुसार मीठ टाकूया। तुम्ही या पद्धतीचा मसाला करून पनीर, भेंडी यासारख्या भाज्या यामध्ये करू शकता। ग्रेव्हीचं प्रमाण कमी ठेवलं तर छान मसाला तयार होतो, पण मी ग्रेव्ही थोडीशी जास्तच ठेवलेली आहे। तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही ग्रेव्हीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। मी इथे 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे, ती आता हाताने अशी हातावर चुरगळून यामध्ये घालूया। आता सगळ्यात शेवटी याच्यावर थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया, पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघू शकता अगदी ढाब्यावर मिळतो त्याप्रमाणे मशरूम मसाला तयार झालेला आहे। आणि आता याच्यावर झाकण ठेवून 3-4 मिनिटे ग्रेव्ही आणखी शिजवून घेऊया। 3-4 मिनिट झालेले आहे आणि ग्रेव्ही छान शिजलेली आहे। बघू शकता अगदी रेस्टॉरंट ढाब्यावर मिळतो तसा मशरूम मसाला तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया। तुम्ही हा मशरूम मसाला चपाती, भात, नान याबरोबर खाऊ शकता, खूप छान लागतो। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।